सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी क्यूट क्यूट कपल विथ आयुनी पार्ट आहे 18. पार्ट 17 मध्ये बघितलं होतं आपण. आयुष अवनी फायनली दिल्लीला पोहोचतात. आयुनीला घेऊन आणि मग विलावर जातात आणि त्यांना त्यांची रूम दिली जाते. मग तिघे मस्त रेस्ट करत असतात. देन बाल्कनीमधून दिल्लीचा नाईट व्ह्यू बघतात. आणि मग तसंच आयुनी लवकर झोपते तर आयुष अवनी कडल करत झोपी जातात. आणि मग सकाळी अवनी लवकर उठते तर आयुष परत हाक करून झोपी घालतो अवनीला. आता पुढे बघू सकाळ कशी होईल. आणि मग 7 वाजता आयुष अवनी दोघे सोबतच उठतात. आणि काही वेळाने आयुनी उठते तर तसंच फ्रेश होतात, मस्त बसतात बाल्कनीत. आणि मग चहा कॉफी नाश्ता ऑर्डर करतात. देन काही वेळात विला स्टाफ घेऊन येतो. देन तिघेही मिळून नाश्ता वगैरे करतात. तर आयुनी बोलते, मम्मा हे मस्त आहे का, टेस्टी टेस्टी. तर अवनी बोलते, हा आयु आता आपण इथे आहे 5 डेज तर मस्त हवा ते खाऊन घेऊ, कारण घरी गेल्यानंतर तुझे पप्पा लगेच बोलतील की बाहेरचं काही नाही. सो आता इकडे चान्स आहे तर फुल एन्जॉय करायचा. सगळे आयटम्स टेस्ट करायचे आपण. ओके बेबी. हा बेबी. तर आयुनी फुल हॅपी होत आपल्या मम्माला हो मम्मा बोलून ऍग्री करते. तर आयुष बोलतो, जास्त ओव्हर नका खाऊ, नाहीतर मला इथेही बंदी घालता येईल बाहेरच्या खाण्यावर. तर आम्ही लगेच बोलते की नाही हा आयुष, बिलकुल असं काही नाही करायचं. तुझ्यावर आम्ही ट्रस्ट करतो म्हणून तुझ्यापुढे असं काहीतरी डिस्कस केलाय. सो आमच्या ट्रस्टचा असा गैरफायदा घेऊ नको. हो ना ग बेबी. तर आयु लगेच बोलते, हा पप्पा मम्मा बरोबर बोलते. प्लीज आम्हाला हवा ते खाऊ द्यायचं तुम्ही. तेव्हा सर मी आईला सांगू शकणार ना, की तिकडे आम्ही हे खाल्लं, ते खाल्लं. मग आई येणार सोबत तर सांगता येणार ना, "हे खा आई, हे मस्त आहे." "ते नको खाऊ गं, ते नाही छान." "हो का?" तर आयुष लगेच आयूचं नोस पकडत बोलतो, की "हो का माझी हुशार क्युटी पाय?" तर आयूने बोलते, "येस पप्पा." देन काही वेळाने आयुषला मेसेज येतो, की 10ला ऑफिसला जायचं फॉर द ट्रेनिंग. तर तसाच आयुष जातो, फटाफट रेडी होतो. देन खाली कार येते घ्यायला. तर आयुष मस्त अवनी आणि आयुनीला बाय बोलून हग आणि किस करून चालला जातो. आणि मग अवनी आयुनी आवरून घेतात आणि विलामध्ये बाकी फॅमिलीज असतात. तर सगळे खाली जातात, भेटतात, बोलतात, बसतात. आणि एक गार्डन असतो तर तिथे आयुनी मस्त छोट्या-छोट्या बेबी सोबत खेळत असते. वॉव! सो क्यूट. तर असाच मग 2 तास खाली बसून झाल्यानंतर अवनी आयुनी रूममध्ये जातात आणि मग लंच ऑर्डर करून विला स्टाफकडून बोलावून घेतात. देन दोघी मिळून जेवण करतात. तर आयुनी विचारते, की "मम्मा आपण जेवण करत आहे आणि पप्पा केव्हा जेवणार? ते केव्हा येणार आहे मग?" तर अवनी बोलते, "त्यांचा लंच टाईम झालाय बेटा 1:30ला. सो ते तिकडेच त्यांच्या ऑफिस स्टाफसोबत लंच केले आणि ते परत येतील 4 पर्यंत. मग आपण मस्त फिरायला जाऊ. खूप एन्जॉय करू. चला, चला फटाफट फिनिश करा हे एवढं जेवण." तर आयुनी खूप हॅपी होते आणि त्याचं जेवण पूर्ण फिनिश करते. गुड गर्ल. सो मग काही वेळाने अवनी आयुनी जस्ट रिलॅक्स करत बसलेले असतात, टीव्ही वगैरे बघतात. आणि मग 4 वाजता आयुष येतो घरी. तर डोअर नॉक करताच आयुनी बोलते, "मम्मा आपले पप्पा आले. चल, चल पटकन डोअर ओपन कर ना." तर अवनी येते आणि हो, हो बोलत डोअर ओपन करते. तर आयुष आत येताच बॅग ठेवत आधी अवनी जवळ असते, तर अवनीला हग करतो. आणि तसंच आयुनी येते. मग आयुनीला उचलून घेत मस्त लाड-प्यार करत विचारते, की "काय मग कसा गेला दिवस? दिल्लीमधला फर्स्ट डे क्यूट है आयुनी." मज्जा झाली फुल दिवस. तर आयुनी सांगायला स्टार्ट करते, की "वॉव! पप्पा खूप एन्जॉय केला आम्ही. खाली गेली मी मम्मासोबत, मग न्यू फ्रेंड्स झाले त्यांच्यासोबत. खूप खेळली गार्डनमध्ये, मग मम्मासोबत खूप फिरली पूर्ण विलामध्ये आणि मग आम्ही वर येऊन जेवण केलं. हुश! पूर्ण थकली हां पप्पा मी." तर आयुष तसंच दोन्ही गालावर किसी करत बोलतो, "बापरे! इतकी थंडी किसी का गं आयु?" तर आयुनी बोलते, "अले इथे किती थंडी आहे ना पप्पा, त्यात एसी ऑन आहे म्हणून किसी पण थंडी." तर आयुष बोलतो, "बरं, बरं आणि आता कुठे जायचं आपल्याला? कारण तुम्ही दोघी काही ना काहीतरी प्लॅन केलंच असेल ना? सो सांगा आता." तर आयुनी बोलते, "हां पप्पा, आज आपण फिरायला जाणार आहे. मस्त सर्वात आधी इंडिया गेट जाऊ, आईस्क्रीम खाऊ. मग तिकडून पुन्हा खूप, खूप, खूप फिरू." तर आयुष बोलतो, "अच्छा, असं आधीच ठरवून आहे का आपण? पण बेबी, मी खूप थकलो आहे गं, सो नाही गेलं तर नाही चालणार का?" तर आयुनी तसंच हाक करत, डोळे बंद करत बोलते, की "पप्पा, जाऊ ना आपण बाहेर फिरायला प्लीज ना, असं नका करू ना." तर आयुष स्माईल करत अवनीला बघत बोलतो, की "नाही गं बेबी, सॉरी. आज नाही जाऊ शकत आपण. उद्या जाऊ, ओके?" तर अवनी ओके बोलून तसंच हग करून असते छोटूसं फेस करून.
तर आयुष तसाच शांत असतो 2 मिनिट आणि मग बोलतो, की "जाऊ गं बेबी, जाऊ आपण. आज काय पूर्ण 5 डेज जाऊ. अगदी तू जिथे बोलशील तिथे जाऊ. पण असं छोटूसं फेस नको करू. मी नाही बघू शकत असं छोटूसं फेस. छान मोतीचूरसारखा गोड-गोड फेस ठेवायचा. अगदी क्यूटू-क्यूटू, टेस्टी असा." तर आयुनी बोलते, "अले, हे टेस्टी कसं ठेवायचं? मी खायचं फूड कुठे आहे असं ठेवायला?" तर आयुष आणि दोघे हसायला लागतात. खरं आहे. कसा ठेवणार आहे टेस्टी? तर आयुष बोलतो, "अगं, असं टेस्टी मीन्स असं हसत खेळत राहायचं तू. मग मी किंवा मम्मा किसी केली, की ते टेस्टी-टेस्टी वाटेल ना." तर आयुनी बोलते, "हां, मग चला जाऊ आपण फिरायला. मग बरोबर टेस्टी-टेस्टी राहते मी." तर आयुष बोलतो, "चला मग फटाफट रेडी व्हा, मग जाऊ आपण फायनली." तर अवनी बोलते, "आयु, ये आता माझ्याकडे. चल पप्पाला चेंज करून फ्रेश होऊ दे बेटा." तर अवनी मस्त आयुषच्या गालावर किसी करत बोलते, "पप्पा फटाफट रेडी व्हा, मग आपण बाहेर जाऊ." तर आयुष बोलतो, "हो, आज तू कार ड्राईव्ह कर हां बेबी आणि आम्हाला घेऊन जा मस्त फिरायला." तर आयुनी बोलते, "अले पप्पा, तुम्ही घेऊन चला मला आणि मम्माला." तर आयुष बरं, बरं बोलून आत जातो, चेंज करून फ्रेश होतो आणि मग तसंच रेडी होतात तिघेही आणि खाली येतात. तर आयुष बोलतो ड्रायव्हरला, की "दिल्लीमध्ये आज सगळीकडे फिरायचं आहे रात्री 11 पर्यंत, पण सुरुवात करायची इंडिया गेटपासून." तर ते ओके बोलून बसतात आणि निघतात. तर आयुनी मस्त विंडोमधून बाहेर बघत खूप एन्जॉय करत असते. लाइक, "मम्मा ते बघा, पप्पा हे बघा, लवकर बघा." अँड ऑल लाइक धिस. फुल एन्जॉय. आणि मग लो व्हॉल्यूममध्ये सॉन्ग्स प्ले करायला सांगतो आयुष. आणि मग अवनी विचारते, की "कशी झाली आयुष तुझी फर्स्ट डे ट्रेनिंग?" तर आयुष सांगतो, "सर्व छान झालं." आणि जे सर आयुषीचे बॉस आहे ना, ते मला विचारत होते, "आयुषी, तुमचं नाव खूप घेते आणि खूप तारीफ करत असते. नक्की काय ओळख आहे तुमची?" तर मी सांगितलं, की "हो सर, मॅम नेहमी मला सोबत घेऊन काम करतात." तर अवनी बोलतो, "सांगायचं होतं तिचा खरा स्वभाव कसा आहे ते. त्यांना पण समजलं असतं." तर आयुष बोलतो, "नाही अवनी, असं कोणाची बदनामी करणं चांगलं नाही गं." करेक्ट. अगदी बरोबर. तर अवनी बोलते, "तुला बरा विचार होतो तिचा, पण ती काय वागते, कशी बोलते हे नाही दिसत." तर आयुष बोलतो, "ती तसं वागत असेल, पण आपण तसं वागायचं नाही. इग्नोर करायचं, पण बदनामी वगैरे नाही करायची. आणि शेवटी ती एक मुलगी आहे गं. एवढं वाईट कधीच नाही वागायचं." तर अवनी शांतच असते आणि मग काही वेळाने इंडिया गेटला पोहोचतात. देन तसंच ड्रायव्हरला सांगतो आयुष, की "मी कॉल करतो तेव्हा या." देन तसंच आयुष अवनी जातात. आयुनीला घेऊन. तर आयुनी लगेच बलून बघून बोलते, की "पप्पा, ते बघा बलून्स. हं, तर आयुष बोलतो, "हो, चला घेऊ." देन तसंच जाऊन आयुनीसाठी बलून घेतात आणि मग वॉक करतात. सेल्फी वगैरे घेतात आणि तसंच अवनी करते घरी व्हिडिओ कॉल आणि मग तसं सर्वांना सांगत, गप्पा मारत, दाखवत आणि मग कॉल कट झाल्यानंतर छान बसतात एका ठिकाणी आणि आयुनी तिथे जवळ-जवळ खेळत असते. वॉव! तर अवनी बोलते, "वॉव यार आयुष, आपण असा काही प्लॅन पण नव्हता केला, तरी बघ आज आपण इथे आहे आणि या सरप्राईजपेक्षा कमी नाही." तर आयुष बोलतो, "अगं हो ना, जसं फॅमिली अलाउड आहे बोलले ना, तसंच तुला येऊन सांगितलं मी. लाइक सो मच हॅपीनेस." तर अवनी बोलते, "हो ना आणि खरंच खूप जास्त आवडलं मला हे. आणि बाय द वे आयुष, जर फॅमिली अलाउड नसते आणि तूच आला असता, तर कसा एन्जॉय केला असता? काय-काय केलं असतं?" तर आयुष बोलतो, "साऊथची एक सीनियर होती, तिच्यासोबत फिरलो असतो पूर्ण दिल्ली. आणि तिला सर्व माहिती आहे, सो तीच फिरवली असती मला." तर हे ऐकताच अवनीला खूप राग येतो आणि तसंच ती आयुषला रागातच मारत बोलते, की "नालायक, इथे मी काय-काय विचार करून तुला हे विचारले आणि तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. म्हणजे इतक्या समोरचा विचार केला तू आणि हे सर्व केव्हा बोलणं झालं तुझं तिच्याशी? हं?" तर आयुष बोलतो, "अगं माझा काही प्लॅन नव्हता हां आणि मी असं काही विचार करून नव्हतो. आज ट्रेनिंग नंतर सगळे भेटत बोलत होते, तर ऑल स्टेट्समधून आले आहे ना सर्व एम्प्लॉयी. तर ती मला विचारत होती, की "तू एकटा आला आहेस का? इफ येस, देन आपण जाऊ कुठेतरी फिरायला." बिकॉज मला सर्व माहिती आहे इकडचं सर्व आणि तू बोलला, की "तुला नाही माहिती, सो गेलो असतो आपण." तर असं सर्व बोलणं झालं आणि ट्रेनिंगमध्ये 5-5 चा ग्रुप असतो, तर त्यात ही माझ्या ग्रुपमध्ये होती. त्यामुळे एवढं बोलणं झालं. पण मी तिला सांगितलं, की माझी वाईफ अवनी आणि डॉटर आयुनी आहे सोबत. तर ती बोलली, की "वॉव! मग मला भेट करून दे त्यांची." अच्छा. तर अवनी बोलते, "बाय द वे तिला मराठी कशी काय येते?" तर आयुष बोलतो, "अगं ते हिंदीमध्ये बोलले, पण मी तुला मराठीमध्ये सांगितलं. आणि बाय द वे उद्या आपण तिला भेटू, ओके?" तर अवनी ठीक आहे बोलते आणि मग आयुनी असंच खेळता-खेळता पडते आणि याच सेम टाईमला आयुष, अवनी दोघेही बघतात. पण तसेच बसलेले असतात, तर आयुने तसंच पडून रडका फेस करत पप्पा म्हणून बोलते
तर आयुष बोलतो, "अगं आयु तू जंप केली ना बेबी, सो चला, चला उठा बरं पटकन." "मग परत जंप करायची आहे ना?" तर आयुने तसंच उठून येते आयुषकडे. आयुष मस्त आयुनीचा ड्रेस नीट करून देत, हेअर्स वगैरे बरोबर करत, छान जवळ घेत बोलतो, की "खूप लागलं का गं बेबी?" तर आयुनी बोलते, "नाही, पण पप्पा मी जंप करत नव्हती, मग तरी तुम्ही असं का बोलले?" तर आयुष डोक्यालाच हात लावत बोलतो, "अरे यार! सॉरी गं बेबी, मला माहितीच नाही की तू जंप नव्हती करत." तर आयुनी बोलते, "इट्स ओके पप्पा." तर आयुष तसाच आयुचा लाड करत बोलतो, की "माझी नटखट आयु, जर मी आलो असतो ना धावत, तर तू लगेच लागलं म्हणून रडली असती. पण जसं मी बोललो, 'अरे बेबी, तू तर जंप केली म्हणून बरोबर उठली.' तू कळलं का?" करेक्ट. तर आयुनी बोलते, "अरे पण हे तुम्हाला कसं माहीत?" तर आयुष बोलतो, "सर्व आयुनीचं असंच असतं, म्हणून माहिती आहे मला." सो मग तसंच तिथून उठतात, तर आयुनीला आईस्क्रीम दिसते, तर तसंच बोलते, की "पप्पा, चला आईस्क्रीम खाऊ आपण." तर अवनी बोलते, "नाही, नको आयुष. इथे खूप थंडी आहे आणि त्यात आईस्क्रीम नको. ओव्हर कोल्डमुळे त्रास होईल तिला." तर आयुष बोलतो, "अगं माझी आयु खूप स्ट्राँग आहे. तिला असं काही नाही होत गं. हो ना गं आयु?" तर आयुने बोलते, "हो पप्पा, अगदी बरोबर. मला असं काहीच नाही होत." सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 19 मध्ये बघणार आहे आपण यावर अवनी काय बोलते, कशी रिॲक्ट करते आणि शेवटी आईस्क्रीम खायला अलाऊ करेल का? आणि त्यानंतर पुन्हा किती, कसं, काय एन्जॉय करतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हं.